सासूबाई. अहो बबड्या दादा, तू धोका दिलास मला, तू फसवलंस मला, तू खोटारडा आहेस. हे बघ विलास, दिवसभर खूप आराम केलायस, आता जरा उठून बस. आमच्या जमिनीचे खोटे कागदपत्र करून मला फसवल्याबद्दल अटक होणार आहे तुला. दादा, तू काय मला अटक करणार? तुला काय वाटतं तू बनवलेले पेपर्स खरे आहेत? विलास, मी इथे नाशकात राहतो, नाशकात. इथले सगळे वकील, सगळे पोलीस मला चांगले ओळखतात आणि मला मानतातही. माझ्या एका इशाऱ्यावर तुला अटक होऊ शकते. हा, आणि प्रश्न आहे तो आम्ही दिलेल्या हक्क सोड पत्राचा. गावाकडून काही मंडळी येणार आहेत आज, मी त्यांची साक्ष नोंदवून घेणार आहे की आम्ही गावाकडच्या जमिनीवरचा हक्क सोडला आणि त्या बदल्यात तू इथला हक्क सोडलास. आजच्या दिवस तुला जे काही खायचंय पाहिजे ना ते खाऊन घे. तुझ्या बायकोला, मुलीला, त्यांनाही काय वाटेल ते खाऊ दे. आणि तुला पॅन्ट शर्ट घालायची होती ना, ती घालून घे. उद्या तुरुंगात गेल्यानंतर तुझे आणि यांचे जे काही हाल होणार आहेत ना, देवास ठाऊक. अहो आता काय करायचं? हे काय झालं? आपण त्यांना साधे समजत होतो. बबड्याला शहरात राहून नखं आली. आपल्याला निघायला हवं द्या, लवकरात लवकर. गाठीला पैसे नाही, बरोबर तरुण मुलगी. एवढ्या रात्री आपण कुठे जायचं? आजची रात्र इथेच राहू, उद्या सकाळी जाऊया. हॅलो. अहो खोत काका, काय लाजवता काय? आभार कसले मानतायत माझे? नाही नाही, मान्य आहे माझ्यामुळे पैसे मिळाले, पण ऍक्च्युअल आभार आम्ही तुमचे मानायला हवे ना. तुमच्यामुळे आमचा विलास काका आम्हाला परत मिळाला. हा हा, आणि एक आबाने निरोप दिलाय की चहा पाण्याचं जमलं नाही या नाटकामुळे, तर पुढच्या वेळी याल ना तर जेवायलाच या घरी. हा, हॅलो हॅलो. चला, म्हणजे आपला विलास काका परत कर्ज घेणार आहे नक्की. काय तूच म्हणालास ना पुढच्या वेळी जेवायला या. बडबड नको. आता तो अशी गोडचूक करणार नाही. पण तू बघ, तो आता विलशा आहे ना, म्हणजे आपला विलास काका, त्याचा मी कसा कीस पाडतो ना. बघ, तो वैतागला नको. आत्ताच गाडी वळणावर आली, परत पळून जायचं. तुला खरंच वाटतं की तो आता फुकट नाही जगणार, तो आता करेक्ट मार्गाने जाईल? वाटतंय मला. काय ना, स्वतःला रिअलाइज होतं की तारुण्यातले खूपसे दिवस आपण उपद्व्याप करण्यामध्ये फुकट घालतो. मग जेव्हा आयुष्य असं उतरणीला लागतं ना, तेव्हा कळतं की ते दिवस जर असे फुकट घालवले नसते तर आता फ्युचर सिक्युअर करता आलं असतं. आता ती स्टेज आहे. करेक्ट बोलला दादा. ए दादा तू बरं बरं, चल आईने बोलत. कशाला? मला नाही, आई म्हणाली प्रथमेश आणि विघ्नेश दादाला बोलवून आण, मी तुला बोलवायला आलो. पटकन चल, मी प्रथमेश दादाला घेऊन जातो. चल चल चल. ओके. अगं आई, तू काय बोलतेस हे? काय? हो, हा यांचा निर्णय आणि मला तो मान्य आहे. मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय वाटतं. काय झालं?
नाही, गप्प का झाले ते? मी नुकताच यांना तुम्ही घेतलेला निर्णय सांगितला. मग काय तुमचा काय विचार आहे? आता आम्ही काय म्हणणार आबा? म्हणजे आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत ना. हे तुझं म्हणणं आहे प्रथमेश? आबा हा फक्त दादाचाच नाही, माझा सुद्धा निर्णय. हो आबा, आमची तिघांची खात्री की तुम्ही आणि आईनी जे काही ठरवलं असेल ते पूर्ण विचारांतीच ठरवलं असेल. हे बघा, मी हा जो निर्णय घेतलाय तो असा तडकाफडकी घेतलेला नाही. त्यामागे काहीतरी विचार आहे, छोटासा आहे पण एक विचार आहे. तो आधी ऐका आणि मग मला तुमचं मत सांगा. नुसतं हो ला हो करू नका. कसं आहे की आपण जे आहोत, जसे आहोत आपण तसे आहोत, नाही का? आपण उगाच कोणासाठी स्वतःला का बदलून घ्यायचं? काय प्रथमेश? हो आबा, म्हणजे मला तुमचं म्हणणं पटतंय. आणि मलाही. मला सुद्धा. तू फुल आहेस कोबीच. हा, हे लय बेस आहे. तू फुल हायस कोबीच अंगाची. तू फुल आहेस कोबीच. चिंगे तू तू कोल्हापुरी तालमीचा आखाडा. वा वा, जमतंय जमतंय. तू कोल्हापुरी तालमीचा आखाडा, तू जवार मुखाडा. आखाडा मुखाडा. नाही नाही नाही, घाण आहे. शी काहीतरी वेगळं वाटतंय. अभ्या, 1 तास झाला इथं एक ओळ जमेना. लोक शिका शिका म्हणायचं का ते आता कळतंय. ते प्रेमपत्र लिहून कठीण आहे. बाकी काय लोकांकडे लिहून घेता येतं, पण आपलं प्रेमपत्र आपल्यालाच दिवायला पाहिजे. नाही अभ्या, जमल जमल. आयोचं नाव घे. आयो. अभ्या लिहू. प्रिय नाही नवीन पान. हा, प्रिय चिंगी, साष्टांग नमस्कार. नाही, हे आयोगाचं झालं. नाही, कॅन्सल. प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, तू तू काश्मीर की कली आणि म्या कन्याकुमारी. वा वा. चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुखला ते प्रियंकाविषयी नाही, चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुखला दीपिकाविषयी जे वाटलं ते मला तुझ्याविषयी वाटतंय. आणि आपण त्या पिक्चर मधल्यासारखं लग्न करूया. हा, हे चांगलं आहे. चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुखला जे दीपिका विषयी वाटलं ते मला तुझ्या विषयी वाटतंय. आपण त्या पिक्चर सारखं लग्न करूया. हा, हे बेस झालंय. अभ्या, आले. ए अभ्या, काय रे, काय लिहितोस? पान. अरे हसतोस काय? काय कुठे काय, आपलं असंच. बरं झालं तू भेटलास. आणि 2 दिवस झाले तुझ्याकडे लक्षच नाही देता आलं ना, म्हणून. त्याला म्या काय करावं आता बघ ना. तू एक काम कर. हा, तुझं चंबू गबाळ उचल आणि कोल्हापूरची गाडी पकड. भाऊजी असं काय बोलताय तुम्ही? अरे मला वाटतं की तुझं प्रायश्चित्त आता पूर्ण झालंय. हा, पण भाऊजी तुम्हाला वाटून काय उपयोग? तसं मला वाटायला पाहिजे ना. भाऊजी मला वाटत नाही की माझं प्रायश्चित्त पूर्ण झालंय. अजून लय काय काय करायचंय. पण मी सांगतोय ना तुला. बघा, तुम्ही सांगा ना तर कोणी सांगू दे, मी माझं प्रायश्चित्त बंद करणार नाही म्हणजे नाही. अरे अभ्या, जा तुम्ही. अरे ऐकून तर घे अभ्या. प्रिय काय लिहितो त्याचं त्याला तरी कळते की नाही कोण असतं. हा, मला आशीर्वाद दे. मन तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील म्हणून. अगं इच्छा नको विचारू ना. मन की आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. अगं सांगितलं वगैरे म्हणणार नाही सोय. आयो पण ना ऐकणार नाही. लय हुशार आहे. नाही नाही, तुला नाही
अगं आयो ती इच्छा पूर्ण होईल ना तेव्हाच तुला कळेल. आता सांगून काय उपयोग नाही. हा तुला ऐकायची जर इच्छा काय ते काय तर म्हणणार नाहीस काय. जा नको तो मला आशीर्वाद जा. माझ्या कामात आशीर्वाद मीच मला देईन. ठेवतो फोन चल. येऊ पण ना अभ्या शेठ चला आम्हाला तुमचा आशीर्वाद आहे. हे काम फत्ते करा आणि चिंगीला हे पत्र द्या आणि मग एवढं जा कोल्हापूरला आयोचा आशीर्वाद घ्यायला आणि मग चिंगी नाव लावल चिंगी अभिषेक कोल्हापूरकर. स्प्रे मारूया स्प्रे मारूया. ऋषी दादा स्प्रे लय मस्त आहे फुकट ते पौष्टिक. चिंगे तुला स्प्रे हवाय हा आगे. चला चला एक डाव प्रॅक्टिस करूया. एक डाव प्रॅक्टिस करूया. लय कठीण काम आहे. आयो मी आज पत्र घेऊन चिंगीकडे जाईन. चिंगे ए चिंगे इकडे ये जरा. अशी लाजत येईल. अभ्या तू मला बोलिवलं मग मी म्हणन चिंगी हे पत्र द्यायचं होतं तुला माझ्या नाजूक फुला. मग ती हळूच लाजून पत्र घेईल आणि म्हणल माझ्या करता हे पत्र. मग म्या म्हणीन चिंगी फूल मैंने दिया है तुमको खत में ये फूल नहीं है मेरा दिल है. नको 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 ही लय जुनी आयडिया झाली. जुना प्लॅन झाला. काहीतरी नवीन प्लॅन शोधला पाहिजे. हा चिंगी काम करताना तिकडे मी पत्र ठेवून गेलो तर तिला पत्र गावलं आणि ती वाचल. हा नाही पण दुसऱ्या कोणाला पत्र गावलं तर लोचा व्हायचा. काय करता येईल मरू दे. चिंगी आली ना की तुला बघूनच मला काय आयडिया सुचल. हा मी जाते माझ्या खोलीत. तू काय अगं काहीतरी डोकं चालव ना. किती वेळ बसून राहायचं असं. वहिनी तोच तर विचार करते पण काही सुचत नाहीये त्याला. मी तरी काय करू. सुचत नाहीये. कॅशला सुचत नाही म्हणजे कमाल म्हणायची. हा नाही नाही तू काहीतरी विचार कर लोक. वहिनी काय विघ्नेश असं म्हणत होता की विलास काकांचं काही खरं नाही. हे कॅश मीही ऐकलं हे. म्हणजे हे म्हणत होते की त्यांनी जो काही घोटाळा केला ना तो सगळ्यांना कळलाय. पोलिसात देणार आहेत म्हणे. आणि बरं झालं आपण त्या संध्या काकूंची काही मदत नाही घेतली. नाही तर आपल्यालाही पोलीस स्टेशनला जावं लागलं असतं. काय देवा परमेश्वरा नको 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 असं काही नको हो दिवसातून. हे त्या तिघांना जायचं असेल तर जाऊ दे. आपण संध्या काकूंची मदत नाही घ्यायची. हा मलाही असंच वाटतं वहिनी. वहिनी बरं झाला आपण त्या संध्या काकूंशी आपल्या प्लॅनविषयी काही बोललो नाही ते. अरे हो ग नाहीतर आपण मीरा आणि आईंच्या मागे कारस्थान करणार आहोत हे सगळ्यांना कळलं असतं ना. शू काय शू. आणि त्याबद्दल तुम्हाला किती ओरडलीस. मला सांगितलं की मी तुम्हाला सांगितलं होतं सांगायला तरी तुम्ही जाऊन सांगितलं आणि आता आपण वहिनी जाऊ द्या ना. विसरा ना आता. काय विसरा. तू नेहमी असं करते माझ्या बाबतीत. तुम्ही जाणार होता ना. जाणार होता ना तुम्ही. हो मी काहीतरी विचार करते. हा बरं मी जाते. हा विचार कर. हो चिंगे अभ्या काय करती. काय नाही बॅग भरतीये. काय कुठं निघालीस. चालले घर सोडून. हा कायमची. हो अगं चिंगे असं नको बोलूस ग. अगं तुझ्यासाठी मी प्रायश्चित्त वाढून घेतलं. प्रायश्चित्त मलाही भोगावं लागतं अभ्या. मलाही आवडत होतं रे इथे राहणं. अगं मग राहत का नाहीस. अरे कारण काय नाही जाऊ दे. नाही चिंगे तुला मी जाऊ देणार नाही. अरे नाही 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 चिंगे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हो सांग ना. आता सांगू. हा चिंगे मला ना भूक लागलीये. हा हा नाही 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 भूक नाही. अगं चिंगे हे अगं मला ना चिंगे तू ना मला काय. मला ना तू काय. मला ना तू काय. अरे अभ्या बोल ना पटकन. हा म्हणजे तुला ना मी नाही तुला ना मी नाही ग. मला ना तू चिंगे एवढे दिवस प्रॅक्टिस करून पण जमत नाही. काय बोलायला जमत नाही. अच्छा आयो
चिंगे हे घे. हे काय अगं मला तुझ्याविषयी जे काय वाटतं ना एवढे दिवस ते मी याच्यात लिहिलंय. हा हा चिंगे आता नको वाचूस, म्या गेलो की वाच. हा आणि उत्तर द्यायला गच्चीत ये, मी जातो. नंतर कशाला, आत्ताच वाचते आणि लगेच उत्तर देते ना. थांब. नको चिंगे. अगं प्रिय चिंगे. अय्या, काश्मीर तू मैं कन्याकुमारी. हा ते काश्मीर कन्याकुमारी वर खाली. चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुखला दीपिका पदुकोणशी जे झालंय ते मला तुझ्याशी झालंय. अय्या किती गोड. मला तुझ्याशी प्रेम झालंय. त्या पिक्चर सारखं मी तुझ्याशी लगीन करीन. अय्या. चिंगे झाली का बॅग भरून? नाही काम चाललंय का. तू इथे काय करतेस? नाही नाही असं काय नाही, सहज आलो. चिंगी तुझ्या हातात काय आहे? काय नाही काय नाही. दाखव मला. आई अगं नको. दाखव म्हणते ना. प्रिय चिंगे. वा प्रिय चिंगे, तुमची प्रिय चिंगे. हाँ? काश्मीर तू मैं कन्याकुमारी. चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुखला दीपिका पडुकोणशी जे झालं होतं ते मला तुझ्याशी झालंय. मला तुझ्याशी प्रेम झालंय. त्या पिक्चर सारखं मी तुझ्याशी लगीन करीन. तुझा अभ्या. हा काय कोण? हा अभ्या तुझंच नाव ना? हा मी. तू माझ्या मुलीला प्रेमपत्र लिहितोस? मी नाही. कोण आहे अभ्या? कोण? तूच ना? ऐका ना काय ना तुम्ही बोलत राहा. हो ओके बाय 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 बाय. अहो मी लागा स्वतः लपायला माझ्या रूम मध्ये? अरे राजा कसा लपणार तू? कुठे लपणार? माझी सासू आहे ना माझ्या मागे लागली. अरे अरे तू बाहेर ये. अहो ती सासू बघा ना माझ्या मागे लागली. तुझी सासू म्हणजे कोण? मला लाज वाटते. अरे सासूचं नाव घ्यायला काय लाजतोय? नाही चिंगीचं नाव घ्यायला लाज वाटते. हो चिंगीचं नाव घ्यायला लाज वाटते. म्हणजे चिंगीशी तुझा अफेअर चालू आहे का? तो दळपत्री बनियनवाला कुठे गेलाय? कुठे आहे तो दळपत्री? आई सोड ना ग. जाऊ दे ना. असं काय काय जाऊ दे. हा कुठे गेला? कुठे तो बनियनवाला? हा अहो कोण बनियनवाला? तुम्ही कुणाला शोधताय? अहो तुमचा तो अभ्या की बब्या. त्यांनी माझ्या मुलीला हे प्रेमपत्र लिहिलंय. हे प्रेमपत्र बघा. तुम्ही दाखवा ना वाचून. हा प्रिय चिंगे, मला वाचायला काय सांगताय? कुठे गेलाय? कुठे? मी त्याला इथे आता येताना बघितलंय. कुठे गेलाय? कुठे लपलाय? कुठे तो इथून? आई जाऊ दे ना ग. असं काय करतेय? सोड ना. अहो जाऊ द्या ना. किती चिडताय तुम्ही? काय केलंय त्यांनी एवढं? प्रेमपत्रच लिहिलंय ना. तुमच्या मुलीला पळून नेलाय का? नाही. मग यांनी परवानगी नाही दिली ना तर मी तेच करणार आहे. हा सापडला. बरोबर सापडला. आई ऐक ना ग. अगं सोड त्याला. अगं आई. लागतंय ना. सासूमायो ऐका ना. सासूमायो सासू बिसू अजिबात बोलायचं नाही. माझ्या मुलीला प्रेमपत्र लिहितोस भिकारड्या. धरित्री कुठचा? हा थांब तुला आता बघते. काय? हा काय चाललंय तुमचं? खाली उतरा आधी. खाली उतरा म्हणते ना. काय चाल? तुम्ही माझ्या भावामागे का पळताय? का पळतेय? हे पत्र त्यांनी लिहिलंय माझ्या चिंगीला. आणि तिला सारखा बघून गाणं म्हणतो ते तुझे देखा तो ये जान. ऐकलं? तुझे देखा तो ये जाना सनम. अय्या किती छान गाणं आहे. हो छान आहे गाणं. माझ्या मुलीसाठी म्हणतो तो. पत्र वाच. हा प्रिय चिंगे. चिंगे. काश्मीर तू मैं कन्याकुमारी. चेन्नई एक्सप्रेस मधी शाहरुखला दीपिका पदुकोणेशी जे झालं होतं ते मला तुझ्याशी झालंय. मला तुझ्याशी प्रेम झालंय. त्या पिक्चर सारखं मी तुझ्याशी लगीन करीन.
तुझा अभिषेक अभ्या. वा अभ्या, काय छान लिहितोस रे. काय छान लिहितोस, काय वळवळ. हा, किती अशुद्ध भाषा आहे अभ्या. म्हणून मी तुला सांगत होते जरा शीक, जरा शीक. आईसारखी अशुद्ध भाषा आहे तुझी. मी भाषा बघण्यासाठी पत्र नाही दिलं. त्यांनी पत्र लिहिले माझ्या मुलीला, प्रेमपत्र, ते दाखवण्यासाठी दिलं तुम्हाला. अभ्या, तुला ही चिंगीच मिळाली का रे प्रेम करायला. थांब तुला दाखवते. माझं चिंगीवर प्रेम आहे तायो. आणि माझंही. चिंगी, तुझे देखा तो ये जाना सनम. चिंगे, अभिषेक, मला नाही तुझ्या बरोबर संसार करता येणार. हा, कारण माझं आयुष्य हे असं आहे, कधी या नातेवाईकांकडे तर कधी त्या मित्रांकडे सतत फिरत राहायचं. हात पसरून नाही तर त्यांना फसवून जगायचं. मला मला नाही आवडत हे असं वागणं. पण कसेही असलं तरी माझे आई बाबा आहेत ते. त्यामुळे ते सांगतील, ते म्हणतील तसं मला वागावंच लागणार. आणि पुढे जाऊन त्यांच्या आजारपणात, त्यांच्या म्हातारपणात त्यांच्याकडे पैसे नसतील, त्यांच्या मदतीला कुणी नसेल, नातेवाईक मित्र नसतील, तेव्हा काय करायचं. तेव्हा एकटे पडतील ते. आणि म्हणूनच मी ठरवले की आयुष्यभर लग्न नाही करायचं. अगं पण नाही नाही गायत्री, हे बघ, विलासच्या बाबतीमध्ये मी कुणाचं काहीही ऐकून घेणार नाही, समजलं ना. कुठे गेला विलास. बबड्या दादा, झालंय काही चांगलं नाही झालं. तुम्हाला कसं फसवलं ते सांगेन सगळ्यांना गावी जाऊन.